नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील कोणत्याही बोर्डाच्या आणि कोणत्याही माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं अनिवार्य आहे. मात्र अनेक बोर्डांच्या शाळांमधून या निर्णयाला हरताळ फासला जातोय. या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. त्यामुळे आता शाळांना मराठी भाषा शिकवा, अन्यथा मान्यता रद्द केली जाईल असा सज्जड दम देत आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय प्रसिद्ध केला आहे. मराठी भाषा सक्तीबाबतचा कायदा 2020 पासून लागू असतानाही विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या अनेक खाजगी शाळांमध्ये त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचं सरकारच्या निदर्शनास आलंय. काही शाळांमध्ये मराठी विषयच शिकवलं जात नसल्याच्या तक्रारी वाढत असल्यानं शिक्षण विभागानं आता कडक अंमलबजावणीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही बोर्डाच्या शाळेला या नियमापासून सवलत मिळणार नाही हे स्पष्ट करण्यात आले. तसेच शाळांमध्ये या निर्णयाचं पालन न झाल्यास शाळांना दंड ठोठावण्यासोबतच त्यांची मान्यताही रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांच्या संयुक्त पथकाकडनं शाळांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. या पथकामध्ये मराठी विषयातील पात्र आणि अनुभवी शिक्षकांचाही समावेश असेल. शाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात तपासणी पूर्ण करून त्याबद्दलचा सविस्तर अहवाल शिक्षण संचालकांकडे सादर करणं बंधनकारक करण्यात आले. तपासणीमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याचं आढळल्यास संबंधित शाळांना नोटीस बजावण्यात येणार आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत शाळा व्यवस्थापनाला आपला खुलासा सादर करावा लागणार आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास संबंधित शाळांवरती थेट कारवाई करत 1 लाखांचा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत. त्यानंतरही नियमांचं उल्लंघन कायम राहिल्यास प्रकरण आयुक्तांपर्यंत पोहोचणार असून अंतिम निर्णय म्हणून शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल असं या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता मराठी न शिकवणाऱ्या शाळा, मग त्या कोणत्याही असोत, खाजगी असोत, शासकीय असोत, तर या शाळांची आता मान्यताच रद्द करण्याची शासनानं धडक मोहीम हाती घेतलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.